कलेक्टर हाऊस परिसरात बीट मार्शल पोलीस शिपाई संतोष आव्हाड आणि अझरुद्दीन इनामदार गस्त करत होते. गोदावरी नदीच्या काठावर कन्नमावर पुलाखाली काही मुलांचा त्यांना आरडाओरडा ऐकू आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या मानेवर चॉपर लावून धमकी देत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्परता दाखवत क्षणाचाही विलंब न करता धाडसाने तिघ संशयितांना चॉपरसह ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोघं अल्पवयीन पीडित मुलांची सुटका केली आहे. अटक करण्यात आलेल्या फरीद मंसुरी वय वर्ष 19 आणि 2 अल्पवयीन संशयितांचा समावेश आहे. संशयितांनी पीडिताकडे त्यांच्या इंस्टाग्राम आयडीची मागणी केली आहे. पीडिताचे इंस्टाग्रामवर 8 लाख फॉलोअर्स आहेत. फरीद मंसुरी सह अन्य दोघा संशयितांना त्यांच्याकडे त्याच आयडीची मागणी केली होती. पीडितांनी नकार दिल्याने त्याचा राग घेऊन संशयितांनी त्याला मारहाण केली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित फरीद मंसुरी यास अटक करण्यात आली आहे असून त्याच्याकडून चॉपर जप्त केला आहे, तर अल्पवयीन संशयितांची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक तोंडे, पोलीस हवालदार संदीप शेळके, नरेंद्र जाधव, लक्ष्मण ठेपणे, पोलीस शिपाई जावेद शेख आणि नारायण गवळी यांचे देखील बीड मार्शल यांना सहकार्य मिळाले. डिजिटल चोरीकडे गुन्हेगारीचा कल चोरीचे पैसे वाटप करणे, मोबाईल ओरबाडणे, दुचाकी चोरी करणे, घरफोडी करणे असे विविध गुन्हे संशयितांकडून केले जात होते. ऑनलाईनच्या युगात आता गुन्हेगारी ही डिजिटल चोरीकडे वळू लागली आहे. असाच प्रकार भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आलाय. संशयितांनी चक्क दोघं अल्पवयीन संशयितांकडून इंस्टाग्राम आयडीची मागणी केली आहे. तो आयडी इतरांना विक्री करून त्यातून मोठी रक्कम कमावण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पोलिसांच्या सजगतेने मात्र त्यांना अपयश आलंय. काल दिनांक 30/5/2025 रोजी 10:30 वाजताच्या सुमारास गोदावरी नदीच्या काठी कन्नमवार ब्रिज खाली 3 मित्रांनी मिळून 2 त्यांचे जुने ओळखीच्या मित्रांना नदी किनारी आणून त्यांना चाकूचा दाग जाळखून त्यांचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे येथील फिर्यादी मौर्य म्हणून, त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असून 2 अकाउंट असून एकूण 9 लाख त्यांचे फॉलोअर्स आहे. 8.5 ते 9 लाख ते फॉलोअर्स आहे. ते फॉलोअर्स स्वतःच्या अकाउंटवर घेण्यासाठी त्यांच्याकडे इंस्टाग्राम आयडी मागत होते आणि समोरचा फिर्यादी ते इंस्टाग्राम आयडी त्यांना देत नव्हता. यामुळे त्यांनी गळ्यावर चाकू लावून त्याला जीवेठार मारण्याकरता त्या ठिकाणी आणून इंस्टाग्राम अकाउंटची माहिती जर दिली नाही, आयडी दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन ते इंस्टाग्राम आयडी घेण्यासाठी हा गुन्हा घडलेला आहे. त्यामध्ये आपण भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 196/2025 कलम 109, 118, 1, 352, 351, 2, 3, 35 व मपोका 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यात 2 विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले आहे व एक मेजर आरोपी अटक असून त्याला आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. पुढील तपास चालू आहे. ज्याचं अकाउंट आहे त्याच्यावर काय कारवाई करणार आहे? त्या मौर्याच्या अकाउंटवर कारवाई नाही करणार आहे, कारण तो त्याचे फॉलोअर्स घेत होता. अकाउंटवरची कारवाई नाही, त्याच्या अकाउंटची तो चोरी करत होता, म्हणजे फॉलोअरची चोरी करत होता.